सरकारचं मोठं शिष्टमंडळ तुम्हाला भेटतंय असं कळतंय, काय आहेत अपेक्षा? नाही, शिष्टमंडळ मोठं भेटू नये तर लहान भेटू. अपेक्षा आमच्या 54 लाख नोंदी येतात. त्या नोंदी त्याचे प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे. त्यांच्या परिवाराला सुद्धा देणं लगेच आवश्यक आहे, ताबडतोब. आणि गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करणं गरजेचं आहे. मागील त्या मराठा समाजाला त्याच नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल. हे 4 शब्द त्यांचे तेही त्या कायद्यामध्ये त्यांनी घालावेत, ही आमची मागणी आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी यावं अशी आपली अपेक्षा आहे का? अपेक्षा नाही, विनंती केली मी. कुठं आले ते आता? आज त्यांनी यायला पाहिजे होतं मुख्यमंत्र्यांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी पण तोडगा काढायला पाहिजे होता, कारण ही जनता त्यांची. ठीक आहे, हरकत नाही, त्यांना यायचं नाही तर फक्त फडणवीस साहेबांना गृह खातं त्यांच्याकडे पोलीस बांधवांना व्यवस्थित सांगावं, एवढी विनंती. मुख्यमंत्र्यांशी तुमचं काही व्यक्तिगत बोलणं झालं आहे का आज दिवसभरामध्ये? नाही, नुसतं बोलून तरी काय करावं, नुसतं बोलून तरी काय करावं. इतका मोठा समाज आला आहे, समाज हे दैवत आहे आणि मार्ग काढायचा नाही. कोण काढू देत नाही की काय मुख्यमंत्र्याला, असं पण वाटतंय. कोणी आडू पडतोय का काय, असंही वाटतंय. काही शक्यता पण आहेत तशा. नेमकं होतंय काय मग? आरक्षण नोंदी असून मिळानात कसं? मराठ्यांना इतका वेळ लागला कसा? परिवाराला द्यायला वेळ कसा लागला? जर तुम्ही नोंदीवाल्याला दिले असतील तर परिवाराला द्यायला काय वेळ लागला? सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं आहे तर वेळ का लागला? सगळ्या सोयऱ्यांना द्यायला पण किती आदेश काढायला वेळ का लागला? दुरुस्तीच्या नावाखाली इतके दिवस कसं व्हायला का? म्हणजे खूप शंका येण्यासारखा विषय त्याच्यात. एवढा मोठा समाज, ज्या समाजानं आपल्याला त्या राजगादीवर सत्तेवर बसवलं आणि त्यांचीच फसवणूक सारखी एवढा मोठा समाज आज मुंबईच्या दारात यायला लागला आहे, मुंबईमध्ये यायला लागला आहे, तर त्यांनी सुद्धा ते विचार करायला पाहिजे की जनता ही दैवत आहे, दैवताला आपण साथ दिली पाहिजे. नवी मुंबई पोलिसांनी नक्की काय विनंती केली आहे तुम्हाला? नाही, मला रस्ते माहीत नाही तिकडचे काय आहेत ते, कोणचे आहेत कसे आहेत, कोणत्या शहरातले. त्यामुळे कुंकून जायचं आहे मला. कुंकडून गेलं तर वाशीला जायचं आणि माझं काय मनात नसतं तसं. आम्हाला काय रोड आडायचा नाही आहे ना, आम्हाला याला जायचं आहे. त्याच्यामुळे आमचं म्हणणं होतं एक रस्ता आम्हाला द्या, एक तुम्हाला राहून द्या ह्याच रस्त्यावरचा. आम्ही जातो कडीकडीने, काय सगळं वाहनं ते व्यवस्थित सांगतो आम्ही त्यांना, जातो. तर ते तिकडून जा म्हणत होते. आम्हाला काय हरकत नाही आहे जायला, मला काय अडचण आहे. पण जाणून बुजून म्हणतायत का तुम्ही खरंच म्हणताय, या बी शंका यायला लागल्यात. कारण पुण्यात तसंच झालं, इथं आल्यावर तसंच म्हणाले. कारण फडणवीस साहेबांचे पोलीस आहेत, असं काय करतायत? कारण फडणवीस साहेबांनी त्यांना सांगणं गरजेचं आहे. आणि फडणवीस साहेबांचं लक्ष पोलीस बांधावर असलं पाहिजे. मी हे माझ्याच्या माध्यमातून जाहीरपणानं फडणवीस साहेबांना सांगतो. हे विनाकारण जर कुठं इकडून जा तिकडून जा होत असेल तर हे बरोबर नाही. मग तुम्हाला आझाद मैदान मिळणार नाही आहे तरी मी बसणार आहे. मिळणार नाही म्हणजे काय? आझाद मैदान सगळ्यांचं, या राज्याचं, या देशाचं आहे, सगळ्यांचं आहे. मुंबई सगळी आमचीच आहे. कधी काळी आम्ही यायला लागलो, सगळे दुनिया आमरण उपोषण करते आणि लोकशाहीच्या मार्गाने संविधानात दिलेल्या अधिकारात आम्ही करतो. तुम्ही नाही मिळणार म्हणजे काय? जाणार, मी बसणार आहे आझाद मैदानावर आमरण उपोषण. एक फक्त 2 प्रश्न. दोनच प्रश्न राहिले राजा.
प्रश्न राहिले ते ओवाळतात. काय काळजी करू नका, तुम्हाला घेतो मी. अरे दोनच प्रश्न आहेत यार. हे नाही दिसत, तुम्ही वर येतो. मी सांगतो तुम्हाला, त्याला तिकडून येऊ द्या. अरे तुम्ही फूड फ्रेम घ्या, तुम्ही वर या, मी तुम्हाला घेतो वरून या पलीकडे. 2 मिनिटं मागून या. दोनच प्रश्न आहेत. दोन प्रश्न आहेत. अरे लाईव्ह आहे ना, अरे लाईव्हच आहे. दोनच प्रश्न आहेत, 2. पाटील फक्त 2 प्रश्न राहिले. 2च प्रश्न आहेत. मुंबईमध्ये इतकी लोक येण्याचा स्कोप नाहीये, म्हणजे एवढे लोक येऊ शकत नाहीयेत. जनतेची कोंडी होईल हे तुम्हाला माहित नाही का? जनतेची हे बघा, आता खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 7 महिने मग बसलो ना आम्ही गावात, 1-2 दिवस नाही बसलो, 7 महिने गावात बसलो मी. तर थोडंसं त्यांनी बी समजून घेतलं पाहिजे ना, की 7 महिने बसले आहेत, आता मुंबईकडे यायला लागले आहेत. मुंबईकरांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी यांनाच दोष द्यायला पाहिजे. आमचा काय दोष आहे? आम्ही 7 महिने यांना वेळ दिला आहे, आमच्या गावाकडेच आम्ही बसलो आणि इकडं निघालेलो. घोषणा केलेली सुद्धा 1 महिना झाला, तरीही लक्ष दिलं नाही यांनी. मग हे मराठ्यांची फसवणूकच आहे ना एक प्रकारची. तुम्ही मनातून मनावर घ्या. फडणवीस साहेब, तुम्हाला विनंती माझी, हो, तुम्ही मनातून मनावर घ्या. शेवटचा प्रश्न आहे. सरकार गंभीर आहे, द्यायचा पूर्ण प्रयत्न करते आहे, सर्वे सुरू केला आहे, क्युरेटिव्ह पिटिशन सुरू आहे, अधिवेशन बोलवलं आहे, असं असताना आंदोलन का? तेच विचारतात ना आम्ही. आमच्या नोंदी मिळालेल्या असून आम्हाला का देत नाही? आमच्या परिवाराला का देत नाहीत? नोंदी जर दिल्यात तुम्ही तर परिवाराला का देत नाही? गणगोतातील सगळे सोयरे हा शब्द तुम्हीच घेतला, का देत नाही? त्याचा कायदा का पारित करत? मागेल त्या मराठा समाजाला त्याच नोंदीवर देऊ, हा शब्द तुमचाच आहे, हा शब्द का घेत नाहीत? आमचाच तुम्हाला प्रश्न आहेत का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.